जय महाराष्ट्र. आपण पाहतोय मादानी कुस्ती युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे कुस्ती शिका भाग क्रमांक 11 मध्ये मिडल टर्नची डिफेन्स हे कोणत्या पद्धतीने करायचं असतं ते आपण आज पाहणार आहे. चला तर मग आज पाहूया. हे पहा, ज्या टायमिंगला आपण मिडल टर्न्स करत असतो त्या टायमिंगला मिडल टर्नची पोझिशन घ्यायचं असतं. मिडल टर्नची पोझिशन घेतल्यानंतर मागच्याच आपण अटॅक शिकलोय, आता आपण डिफेन्स शिकणार आहे. डिफेन्स म्हणजे काय? जर एखादा व्यक्ती अटॅक करत राहिला तर त्याचा डिफेन्स कशा पद्धतीने असतं, मिडल टर्नचा डिफेन्स कोणत्या पद्धतीने असतं ते आपण पाहूया. बघा, डिफेन्स पोझिशन मिडल टर्नची पोझिशन घ्यायचा, त्यानंतर सेम मिडल टर्न्स मध्ये यायचं. सेम जसं आपण कुस्ती खेळत तसं जिथं पाऊल आहे तिथं फक्त अटॅक व्हायचंय असं आणि परत सरळायचं. ह्याला माझं डिफेन्स. जिथं पाय आहे तिथंच हात टेकवायचे, पण हात टेकवताना बोटाला टेकवायची. हाताची ही जी आहेत ना ही तळवं टेकवायचे खाली सेम पोझिशन मध्ये. बघा परत बघा, मी आलो मिडल टर्न्स मध्ये, सेम पोझिशन, हे डिफेन्स. आलं परत बघा, हे डिफेन्स. तर हे मिडल टर्नची डिफेन्स आहे, लक्षात ठेवा. बघूया आपण आता आज मुलांकडनं करून बघूया, त्यांना जमतं का बघूया. चलो स्टँड अप. रेडी? मिडल टर्न पोझिशन, गो. तर परत एकदा करायचं, दाखवायचंय. रेडी, गो. जिथं पाय आहे तिथं तुम्ही फक्त हात टेकवायचे. रेडी, गो. यस, व्हेरी गुड. सिट डाऊन. बघा, ज्या टायमिंगला आपला पट काढतो, ज्या टायमिंगला मिडल टर्न्स मध्ये पट म्हणजे अटॅक करत असतो मिडल टर्न्स मध्ये. ज्या टायमिंगला मिडल टर्न्स मध्ये अटॅक करत असतो त्या टायमिंगला काय करायचं बघा, हे डिफेन्स. बघा, हे डिफेन्स करायचे. सेफ. परत सरळ थांबायचे. परत बघा, हे डिफेन्स. सेम हा करायचे. रोज दिली तुम्ही 10 वेळा जर ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे डिफेन्सचे जास्त सराव होऊन जाईल. आपण पुढच्या भाग क्रमांक 12 मध्ये लो टर्नची अटॅक शिकणार आहे. तर आमच्या मादानी कुस्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.